नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचं प्रवासी विमान बोईंग 787 कोसळलं. या विमानात 242 प्रवासी असल्याची माहिती समोर येत आहे. या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचंही निधन झालंय. अहमदाबाद ते लंडन असा प्रवास करणारं एअर इंडियाचं प्रवासी विमान बोईंग 787 उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात अहमदाबादमधील मेघाणीनगर या रहिवासी भागात कोसळलं. विमानात 242 प्रवासी आणि इतर क्रू मेंबर्स होते. अहमदाबाद ते लंडन असा प्रवास करणारं एअर इंडियाचं प्रवासी विमान बोईंग 787 उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात अहमदाबादमधील मेघाणीनगर या रहिवासी भागात कोसळलं. विमानात 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. टेक ऑफ नंतर काही मिनिटातच हे विमान कोसळल्याची माहिती आहे. अपघातानंतर या परिसरात जोरदार स्फोट झाला आणि आकाशात धुराचे लोट दिसले. अपघातस्थळी तात्काळ अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या असून बचाव कार्य सुरू आहे. अनेक जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. मृतांचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. एअर इंडिया या घटनेची चौकशी करत आहे. प्रशासनानं परिसर सील केला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे. या भीषण घटनेमुळे संपूर्ण अहमदाबाद शहरात शोककळा पसरली आहे. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब आणि छत्तीसगड भाजपाचे प्रभारी विजय रुपाणी यांचे या विमान दुर्घटनेत निधन झालंय. पाहुयात आजवर कोणत्या प्रमुख व्यक्तींचं आणि राजकारण्यांचं विमान दुर्घटनेत निधन झालंय ग्राफिक्सच्या माध्यमातून. आजपर्यंत विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले भारतातील राजकारणी आणि प्रमुख व्यक्ती: 12 जून 2025 रोजी अहमदाबाद ते लंडन असा प्रवास करणारं एअर इंडियाचं प्रवासी विमान बोईंग 787 उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात कोसळलं. या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झालं. सीडीएस जनरल बिपिन रावत यांचा 8 डिसेंबर 2021 रोजी तामिळनाडूमधील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा तवांग जिल्ह्यातील हिमाली भागात हेलिकॉप्टर अपघातात 30 एप्रिल 2011 रोजी मृत्यू झाला. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचं कुर्नूल जिल्ह्यातील रुद्रकोंडा डोंगरावर हेलिकॉप्टर दुर्घटनेत 3 सप्टेंबर 2009 रोजी निधन झालं. लोकसभेचे तत्कालीन सभापती जीएमसी बालयोगी यांचं आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील कोवाडालंका गावात 3 मार्च 2002 रोजी हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालं. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचा ग्लायडर अपघातात दिल्ली येथे 23 जून 1980 रोजी मृत्यू झाला. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा 922300 2071.